बरं याच्यात पांडेभाऊ कोण आहे? तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? इथं कशासाठी आले तुम्ही? ठीक आहे. गावात कोण कोण आहे प्रतिष्ठित नागरिक गावातले? सरपंच आहे, पोलीस कुठे आहे सरपंच? दाखवा. सरपंच पती आहेत ना. हे आहेत का? अलाउड आहे का तुम्हाला GR आहे का तुमच्याजवळ? मध्ये असं थोडी आहे की GR आहे का? हा, हा. पाहणी करायला असं थोडी आहे की कोणाला रोखू थांबा, शकतो त्याचं आपण, या बोलणं होऊ गावातलं दे. कोणी असलं सोबत. हा पण बरं कोणती ठीक. नागरिक असले तुम्ही सोबत घ्यावंच तुम्ही लागतं. मान्य काय केलं? सरपंच आहे ते सरपंच पती आहे. बरोबर. हा तर सर आम्हाला तुम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे, तुमच्याकडे याचा GR आहे का कशाला? की हे सरपंच पतीले अलाउड आहे म्हणून? नाही GR याच्यासाठी ते नाही सर, सोबत असं कसं कोणी- काय बोलता? नाही सर, सोबत चुकीचं आहे ना ठरलेले सर सोबत तुमचं. फिरताना सोबत कोणीही गावातला व्यक्ती येऊ शकते असं काही हो का? नाही येऊ शकते ना, पण तुमचे तुमच्यासोबत गावात- मेन कोण आहे? ग्रामपंचायतचं सोबत कोणी? थोडी जाते. सहकर्मी याला कोण सर आहे याला तुमच्यासोबत? लोक आहेत हे सोबत हेच आहेत ना. गावातले असं मी हे नाही म्हणत, पण तुमच्यासोबत ग्रामपंचायतचे मेंबर ऐकून घ्या. अध्यक्ष आता कोण ते असं? सर, अजून सर, 2 सर्वेला मिनिटं बाकी आहे का, सर? आता फक्त सुरुवातची पाहणी आहे. आता याचा अहवाल पाठवावा लागेल. आमचं तुम्ही अहवाल पाठवण्याशी की या गोष्टीशी आमचा काही संबंध नाही आहे. हा. आम्हाला फक्त काय म्हणायचं आहे, जे शासनानं जे ग्रामपंचायतमध्ये जे पद अधिकारी निवडून दिलेले आहेत ते तुमच्यासोबत दिसले पाहिजेत. त्यांच्या पतीले अधिकार नाही आहे. नाही, नाही, हा GR आहे आमच्याकडे. बरोबर आहे तुमचं. ऐकून घ्या ना सर. ज्यावेळेस पंचनामा होईल त्यावेळेस त्यांच्या पत्नीच राहतील ना. मग असं काय? कारण त्यांना नाही, ऐकून घ्या. नाही, थांबा 2 मिनिटं. तुम्ही काय म्हटलं? ज्यावेळेस पाहणी होईल, पंचनामा होईल, सरपंच बाईला विचारलं जाणार. ती बाई सोबतच नाही आली तर तुम्ही त्या बाईला चौकशी काय करसाल? पंचनामा करायच्या वेळी हात आहे कशी असं कसं काय पाहणी आहे करता? ना आता. मला नाही सर, चुकीचं आहे सर हे प्राथमिक तुमचं. अहवाल द्यावा लागेल ना, त्याचं नुकसान आहे म्हणून. त्याच्यानंतर सर, पंचनामा ऐकून द्यावा घ्या. लागेल. तोच कारभार चालला. माझं म्हणणं एकच आहे की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, हे कुठेतरी थांबल्या पाहिजेत. तुम्ही शासकीय कर्मचारी आहे, हे तुम्ही तरी तुम्हाला केलं ऐकून घ्या सर, तुम्ही पण संविधानानं चालता. ह्या गोष्टी चुकीच्या आहेत हे मान्य करा तुम्ही. तुमचं म्हणणं आम्ही मान्य करतो. मग सर हे कसं काय तुम्ही संविधानाचं उल्लंघन करू शकता? संविधानाचं उल्लंघन नाहीच नाही. हाय ना सर? नाही. नाही सर, आता असं याच्यात कसं काय पाहणी बोलता हे तुम्ही? प्राथमिक हे आहे ना. प्राथमिक नाही कालही आलते तुम्ही? ऐकून घ्या. पोलीस पाटील आहेत ना? आलते ना, ऐकून कालही घ्या आलते ना सर. पाणी. सरपंच होते माझ्यासोबत. मग आज का नाही? आज का नाही? आज आता मी फक्त ग्रामपंचायतचं कोण आहे तुमच्यासोबत? ग्रामपंचायतमध्ये गेलोय नाही मी तिकडे. इथंच आलो फक्त आहे ताबडतोब. सर, ते लोक आहेत ऐकून गावातले. घ्या. सर, गावातल्या माझं म्हणणं लोकांच्याच एवढंच बरोबर आहे. आलो की बा आमचे घर हे पाहत पहा. त्याला आमचं पाहणं काम आहे. ऐकून घ्या. आमचे घर पाहिजे बाबा. आमच्या घरात बंद घरात पाणी आहे ना. झालं ते झालं. तुम्हाला आमचं कायद्याचा घर अभ्यास व्हायला असेल, आहे. तुम्ही तसेच कर्मचारी नाही बनले. मग काय ते हे आम्हाला कुठेतरी झोपायला जागा नाही संविधानाचं रात्री. थांबलं पाहिजे उल्लंघन ना. होत आहे. हे थांबायला पाहिजे. हे आज जे फिरतात, कारण तुम्ही ना म्हटलं की सरपंच पती आहेत, यांना अधिकार कोणी दिला? नाही, नाही. हा तुमच्यासारख्या कर्मचाऱ्यांनी दिला, आम्ही नाही आहे देत. ना त्यांना. नाही आणि सर. GR नाही दिलाय. हो मग स्थानिक हे ऐकून म्हणून घ्या ना. आम्हाला अशी लेखी देसाल का तुम्ही त्यांना फिरण्याचा अधिकार आहे म्हणून? स्थानिक बोट सर्व फिरू नाही शकतात ना, ना. सर. मला नाही, नाही, मी नाही. थोडीच म्हणतो की हा, तुम्ही समजा माझ्यासोबत आले, मी तुम्हाला म्हणू शकता काय माझ्यासोबत येऊ नका? तुम्ही त्यांना म्हटलं का की चला म्हणून? नाही, मी नाही म्हणतो. मी गावात आलो पाहणी करायला. बरं ठीक आहे. तुम्ही ना ते काय आले. म्हटलं? आता समजा 2 मिनिटं इथले लोक आले. सर, 2 मिनिटं ऐका ना. हे लोक माझ्या संग आले सर नाही म्हणून ऐकून मी घ्या. ऐकून घ्या. तुम्ही स्टार्टिंगला काय म्हटलं? सरपंच तुम्ही पती आहे. पाहण्यासाठी आलो तर सरपंच पती आहे, बरोबर असं म्हटलं ना? तर मग हे तुम्ही का म्हटलं? अरे सोबत दिसले तुम्हाला मला ग्रामपंचायतल्या यातला कोणा होणार ना सरपंच आहे. तो राय दिलीप आहे तुझा कर्मचारी. पण माझं म्हणणं एवढंच आहे सर, इथं सरपंचच लागायला पाहिजेत होता. इल्ला सर कधी? पंचनामा काय येतो शेती. हे मग बाकीचे तुम्ही जाऊच पाहणी नका ना. सरपंच पती करणार आहे का? नाही नाही पाणी करायला पंचनामा स्पेशल माणूस येईल ना सर्व करायला कसं गोष्ट बनणार. तुम्ही आज कालही फक्त घेऊन स्थानिक निघले, गावात आजही report निघले. तुम्ही माझं सर्वेला ऐका. दुसरा व्यक्ती जेवढे पुढचा आहे तिथे. कर्मचारी असतील वकाण्यामध्ये जे येतील त्यांना प्रत्येक कर्मचाऱ्याला माझी हेच कळकळीची विनंती आहे, संविधानानुसारच चालाव त्यांनी. संविधानाचं उल्लंघन करू नये. ठीक आहे त्यांनी जे बोलावं. पदावर आहेत तेच आम्हाला दिसले पाहिजे. चालेल. आता तुमचं जे म्हणणं होतं ते आम्ही नाही ऐकलं. आता याच्यानंतर फक्त असं काम करू नका, एवढीच आमची हात जोडून पाया पडून विनंती. ठीक आहे.